नमस्कार मित्रांनो, मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, गावरान कुक्कुटपालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय। या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना, तरुणींना, दिव्यांग, विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त करून दिलाय। या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला करून दिलाय। म्हणून कित्येक बेरोजगार तरुण तरुणी या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडू इच्छितात। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला देखील गावरान कुक्कुटपालन करायचं आहे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे। आपल्याला या गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला या ठिकाणी करिअरचं ऑप्शन म्हणून निवडायचं आहे आणि बहुतांश प्रमाणात माझ्या बऱ्याचशा कुक्कुटपालक बांधवांनी या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडलेलं आहे। पण सगळ्यात महत्त्वाची अडचण कुठे येते की या व्यवसायामध्ये 100% लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देण्याची क्षमता आहे, पण ज्या वेळेस आपण कोंबडी खाली अंडी ठेवतो त्या माध्यमातून पिल्ले प्राप्त करतो किंवा आपण मशीन मध्ये अंडी टाकतो त्या माध्यमातून पिल्ले प्राप्त करतो किंवा डायरेक्टली कधी-कधी आपण 500 ते 1000 गावरान कोंबडीची पिल्ले खरेदी करतो, पण आपण त्या ठिकाणी सगळं करून सुद्धा पहिल्या महिन्यात आपल्याच्यानं सगळी पिल्ले त्या ठिकाणी दगावतात। मग अशा परिस्थितीमध्ये आपलं नक्की चुकतंय तरी कुठं की ज्यामुळे आपल्यापाशी त्या ठिकाणी कोंबडीची लहान पिल्ले टिकत नाहीत, जगत नाहीत, वाचत नाहीत। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा आपला सवाल आहे। काय होतंय नक्की असं की ज्यामुळे कोंबड्यांची लहान पिल्ले आमच्याकडे जगत नाहीत, वाचत नाहीत, टिकत नाहीत? लहान पिल्ले न जगण्यामागचं कारण काय व त्यावरील उपाय काय जाणून घेण्यासाठी एकच काम करा, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। नक्की आपलं कुठं चुकलंय ते बघा आणि त्याची दुरुस्ती करा, ज्या माध्यमातून 100% आपल्यापाशी एकही पिल्लू इथून पुढे दगावणार नाही। पण त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा। आवडला तर नक्की लाईक करा। सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो। मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि मानतच राहणार। आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राइब करून घ्या। मग सबस्क्राइब करण्यासाठी करायचे काय तर या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या, तिथे आल्यानंतर लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्यत्वाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो। तर चला मित्रांनो, बघूयात तुमच्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर की गावरान कुक्कुटपालनामध्ये अथवा कोणत्याही कुक्कुटपालनामध्ये लहान पिल्ले अखेर का दगावतात, दगावण्याचं कारण काय व त्यावरील उपाय काय समजावून सांगतो। पण आजही मी माझ्या गोष्टीवरती कायम आहे की गावरान कुक्कुटपालनामध्ये क्षमता आहे लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देण्याची, पण त्यासाठी मित्रांनो नियोजन या ठिकाणी व्यवस्थित करावं लागेल। जर आपलं नियोजन काटेकोर असेल तर 100% अडचण पडणार नाही। या अंतर्गत आपलं चुकतंय कुठं ते बघणार आहोत आणि याच्यामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत। नंबर 1 ब्रूडिंग, नंबर 2 फीडिंग, नंबर 3 वॅक्सिनेशन। जर या 3 गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्या तर 100% आपलं एकही पिल्लू इथं दगावणार नाही। तर आता एक एक करून आपण माहिती घेऊयात। नंबर 1 ब्रूडिंग। ब्रूडिंग इज द व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इन द चिक्स डेव्हलपमेंट। लहान पिल्लांच्या वाढीसाठी ब्रूडिंग अत्यंत महत्त्वाचा घटक असतो अँड देयर इज अ हीट इज इम्पॉर्टंट फॅक्टर टू द चिक डेव्हलपिंग। म्हणजे लहान पिल्लांच्या वाढीसाठी त्या ठिकाणी ब्रूडिंग म्हणजे हीट म्हणजे उष्णता म्हणजे गरमी आवश्यक असते। अहो सगळा खेळ तर उष्णतेचा आहे। आठवा मित्रांनो, लक्षात घ्या, गावरान कोंबडी खाली अंडे ठेवले, अंड्यातून पिल्ले निघाली, 21 दिवस झाले, त्या पिल्लांना ती कोंबडी
काय करते, स्वतःच्या पिसामध्ये सामावून घेते. हीच तर असते नॅचरल ब्रुडिंग. पण आता काळ बदललाय, जग बदललंय. आता आपल्याला कोंबडी खाली अंडे ठेवून पिल्ले काढायची म्हटलं तर त्या ठिकाणी थेंबे थेंबे तळ तरी कधी साचणार. यामुळे काळासोबत स्पर्धा करायची. त्यामुळे आपल्याला इन्क्युबेटर वापरणं क्रमप्राप्त आहे. आज आपल्याला त्या ठिकाणी इन्क्युबेटर मशीन मध्ये अंडे टाकून 21व्या दिवशी पिल्ल प्राप्त होतात. मग या पिल्लांना जगवणार कोण, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण या ठिकाणी त्यांच्याकडे माता उपलब्ध नाही. मग अशा परिस्थितीमध्ये ब्रुडिंग करायची तरी कशी, तर ब्रुडिंग करण्यासाठी मित्रांनो एक सिस्टीम सांगतो, लक्षात घ्या, त्या ठिकाणी टिपून घ्या, काही पण करा, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा, पहिला आठवडा सर्वात महत्त्वाचा असतो. या पहिल्या आठवड्यामध्ये पिल्लांना योग्य पद्धतीत गरमी द्यायलाच पाहिजे. या ठिकाणी लक्षात घ्या, पहिल्या आठवड्यामध्ये पिल्लांना 32 ते 34 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान मिळायला पाहिजे. जर 32 पेक्षा खाली आणि 34 पेक्षा जास्त तापमान मिळालं तर आपले पिल्ल दगावू शकतात. म्हणून तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या, पिल्लांसाठी ब्रुडिंग रूम तयार केली का बघा. नाही तर घेतले पिल्ले सोडले शेडमध्ये, अशानं जमत नाही. तर त्या ठिकाणी चिक्स गार्ड आणा अथवा ब्रुडिंग रूम बनवा, नाही तर ब्रुडिंग बॉक्स बनवा आणि त्याच्यामध्ये पिल्ल सोडा. पहिल्या आठवड्यात तापमान 32 ते 34 डिग्री सेल्सिअस असलं पाहिजे. त्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, दुसऱ्या आठवड्यामध्ये तापमान अर्धा डिग्री सेल्सिअस न कमी करा, 31.5 ते 33.5 त्या ठिकाणी ठेवा. तिसऱ्या आठवड्यामध्ये पुन्हा अर्धा डिग्री न कमी 31 ते 33, चौथ्या आठवड्यामध्ये 30 ते 32. या पद्धतीनं संपूर्ण 4 आठवड्याच्या या प्रोसेसमध्ये आपल्याला 30 ते 34 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान पूर्ण या ठिकाणी तापमान ठेवायचं आहे. ही झाली ब्रुडिंगची पद्धत. मग कुठं चुकतंय बघा, तुमच्याकडे ब्रुडिंग रूम आहे का, नसेल तर तात्काळ करा. तुमच्याकडे ब्रुडिंग बॉक्स आहे का, नसेल तर तात्काळ खरेदी करा, नाही तर बनवा. आणि लक्षात घ्या की टेम्परेचर कंट्रोल घेऊन त्यांचं तापमान कंट्रोल करा. आपल्याच्यानं तापमान आपोआप कंट्रोल होत नाही. लावले 2 लाईट सोडून दिले मध्ये जमत नाही. पिल्ल सांभाळत असताना 10-10 पिल्लांचं असं एक असणारं बॉक्सेस बनवा, छोटे छोटे कप्पे करा, म्हणजे एकमेकाच्या अंगावर बसून मरणार नाहीत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की फक्त लाईट लावले पिल्ले सोडले म्हणजे त्या ठिकाणी जमणार नाही. अशानं ब्रुडिंग होत नाही. अशानं ब्रुडिंग होत नाही. मग ब्रुडिंग करायची असेल तर या पद्धतीनं 4 आठवड्याचं नियोजन करा. कुठं चुकतंय बघा, चूक सुधारा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यामध्ये शेवटचा क्षण कधीच नसतो. आज पहिली सुरुवात म्हणून त्या ठिकाणी सुरुवात करा आणि कधीच घाबरायचं नाही. अहो, या ठिकाणी पूर्ण आयुष्य पडले कमवण्यासाठी, अजिबात ताण घ्यायचा नाही. आजपासून ब्रुडिंग सुधारून घ्या, म्हणजे तुमच्या चुका तुम्ही दूर करा. लोकायला फसवायचं आपलं काम नाही मित्रांनो. स्वतःच्या मनाला फसवू नका. जिथं चुकते तिथं चूक मान्य करा. मान्य करा म्हणजे स्वतःच्याच मनाला सांगा आणि ती दुरुस्त करून जरूर घ्या. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, फिडिंग. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे का, खाद्य नियोजन हा लहान पिल्लांच्या असणाऱ्या वाढीचा महत्त्वाचा मुद्दा आहे. फिडिंग इज द इम्पॉर्टंट फॅक्टर टू चिक डेव्हलपमेंट. म्हणजे लहान पिल्लांच्या वाढीसाठी या ठिकाणी खाद्य नियोजन अत्यंत महत्त्वाचं आहे. मग आता ब्रुडिंग तर करत आहोत, त्यासोबत खाद्य काय द्यायचं लक्षात घ्या, समजावून सांगतो. पहिला आठवडा, दुसरा आठवडा, तिसरा आठवडा, चौथा आठवडा या पद्धतीनं खाद्य नियोजन असावं. जर पहिल्या आठवड्याचा विचार केला तर पहिल्या आठवड्यामध्ये नंबर 1 तांदळाची कणी प्लस रवा यांचा 50-50% मिक्सचर करून तुम्हाला द्यायचं आहे. इतर कसल्याही प्रकारचं खाद्य प्री स्टार्टर अजिबात द्यायचं नाही. त्यात उष्णता जास्त असते आणि त्यामुळे पिल्लांच्या बॅक साईडला त्या ठिकाणी बघा संडास चिटकलेली घट्ट झालेली बघत असाल, त्यामुळे पिल्ल दगावतात. म्हणजे पहिला आठवडा काय करायचं, 1 ते 7 दिवस फक्त तांदळाची कणी आणि रवा, या व्यतिरिक्त काहीही द्यायचं नाही. दुसऱ्या आठवड्यामध्ये 7 ते 14 दिवसामध्ये चेंजेस करायचे. जर पिल्लांची वाढ व्यवस्थित असेल तर 33% तांदळाची कणी, 33% रवा, 33% त्या ठिकाणी आपल्याला द्यायचे प्री स्टार्टर. आणि जर पिल्लांची वाढ त्या ठिकाणी व्यवस्थित नसेल तर 50% प्री स्टार्टर, 50% मध्ये 25% तांदळाची कणी आणि 25% रवा, या पद्धतीने 3 घटकांचा वापर करायचा आहे. आठवडा तिसरा जेव्हा येतो त्यावेळेस मित्रांनो एकच काम करायचं की या ठिकाणी मक्याचा वापर आता तुम्ही सुरू करू शकतात. पिल्लाच्या वाढीनुसार वाढ चांगली असेल तर 33% तुम्ही त्या ठिकाणी काय करा मित्रांनो, 33% या ठिकाणी प्री स्टार्टर, 33% मक्याचा भरडा आणि 33% मध्ये तांदळाची कणी, रवा आता 15 दिवसानंतर बंद करा. आणि जर वाढ त्या ठिकाणी व्यवस्थित नसेल तर 50% पर्यंत प्री स्टार्टर, 25% पर्यंत मक्याचा भरडा, 25% पर्यंत तांदळाच्या कणीचा वापर करायचा आहे. चौथ्या आठवड्यामध्ये मित्रांनो याच पद्धतीने तुम्ही ठेवायचं नियोजन, त्यात काय बदल करायचं नाही. आणि लक्षात घ्या, पहिला महिना संपेपर्यंत स्टार्टर वापरायचं नाही, पहिला महिना संपेपर्यंत गव्हाचा वापर करायचा नाही, मका वापरायचा, पण भरड्या या रूपानं बारीक बारीक त्यांच्या चोचीमध्ये जाईल अशा प्रकारच्या खाद्याचा वापर करायचा. याच्यामध्ये मिनरल मिक्सचरचा वापर केला तर अत्यंत बढिया काम होईल मित्रांनो. पण लक्षात घ्या, खाद्याचं नियोजन अव्यवस्थित असेल, तुम्ही किती दिलं यापेक्षा काय दिलं, तुम्ही किती महागाचं दिलं यापेक्षा किती महत्त्वाचं दिलं, या महत्त्वाच्या मुद्द्यांना लक्षात द्या. त्यामुळे मित्रांनो ब्रुडिंग जेवढी महत्त्वाची आहे तेवढ्याच इक्वेलने या ठिकाणी फिडिंग महत्त्वाची आहे. ब्रुडिंग इज
व्हेरी इम्पॉर्टंट ॲज वेल ॲज फिडिंग, हे गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं वॅक्सिनेशन. त्या ठिकाणी लसीकरण, लहान पिल्लांचं लसीकरण असते का हा प्रश्न पडतो. तुम्ही आजवर केलं नाही का हा मला प्रश्न पडतो. मग लहान पिल्लांचं लसीकरण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वॅक्सिनेशन इज द व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इन द चिक्स डेव्हलपमेंट. Whenever your chicks has been 1 week, 2 week, 3 week or 4 week, there have a vaccination plan. You have to follow the timetable. म्हणजे तुम्हाला वेळापत्रक फॉलो करायचं आहे आणि वेळापत्रकामध्ये लक्षात घ्या, पहिल्या दिवशी काय, दुसऱ्या दिवशी काय, तिसऱ्या दिवशी काय, चौथ्या दिवशी काय, हे जोपर्यंत लक्षात येणार नाही तोपर्यंत मला सांगा तुम्ही कशा पद्धतीने समोर जाऊ शकाल. जसं की बघा, पहिल्या दिवशी गुळपाणी, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लेक्झिन पावडर किंवा निओडेक्स, चौथ्या पाचव्या दिवशी प्रोटॉन, सहाव्या दिवशी लासोटा, सातव्या आठव्या दिवशी व्हायमेरॉल, 10व्या दिवशी ओस्ट्रावेट, 12व्या दिवशी गंबोरा, 18व्या दिवशी लासोटा बूस्टर, 24व्या दिवशी गंबोरा बूस्टर, 48व्या दिवशी लासोटा बूस्टर. तर सगळे म्हणतात सर तुमच्या समोर ठेवलेले का, लक्षात घ्या या ठिकाणी सगळं पाठांतर असावं. कसं राहते माहिती आहे का, तुम्हाला सांगतो जोपर्यंत तोंडपाड गोष्टी होणार नाही तोपर्यंत या व्यवसायात तुम्ही सक्सेसफुल होणार नाही. मग मला सांगा, तुम्ही फक्त 7व्या दिवशी लासोटाच केलाय ना, तुम्ही 14व्या दिवशी फक्त गंबोराच केलाय ना, हेच तर आपलं चुकते. फक्त आपल्या पिल्लांना लासोटा गंबोरा नाही हो लागत, लासोटा गंबोरा सोबत आपल्या पिल्लांना त्या ठिकाणी लागते लेक्झिन पावडर, निओडेक्स, त्यानंतर लागते त्या ठिकाणी ब्रोटॉन, व्हायमेरॉल, ओस्ट्रावेट आणि त्यासोबत मित्रांनो आपली असणारी व्यवस्थित काळजी. मग मला खरं सांगा, तुम्ही असं लसीकरण केलंय का? जर केलं असेल तर खूप छान, नसेल केलं तर सुधारणा करून घ्या. तुमच्याकडे लसीकरणाचा 1 ते 48 दिवसाचा टाइम टेबल नसेल तर तुम्ही काय करा, लखन सरांना 84 21 82 62 62 वर फोन करा, तुम्हाला ते वेळापत्रक 100% पाठवून देतील. नसेल तर डायरेक्टली व्हॉट्सअपला टाकून द्या की बा व्हॉट्सअपला नाव पत्ता पाठवा, सर मला लसीकरणाचा व्हिडिओ पाठवा. बस रिक्वेस्ट करा मित्रांनो, 2 मिनिटात. कसं राहते, जगामध्ये मोठेपणा दिल्यानं सगळ्या गोष्टी क्लिअर आउट होतात. त्यामुळे तुम्ही काय करा, जरसा मोठेपणा द्या, प्लीज सर पाठवून द्या, लगेच पाठवून दिल्या जाईल, काय अडचण नाही. आणि मला सांगा, तुम्ही मग या 3 गोष्टी केल्या, ब्रूडिंग चांगली केली, फिडिंग चांगली केली, तुम्ही लसीकरण चांगले केलं, तर जगातली कोणतीच ताकद तुम्हाला या ठिकाणी आपल्या पक्षांना मरणाच्या दारातून परत आणण्यापासून वंचित करू शकणार नाही. अहो पिल्लू मरणारच नाही तर वाचवण्याचा प्रश्नच नाही. चुका आपल्याच्यानं एकापेक्षा एक झालेल्या आहेत, म्हणून या ठिकाणी प्रॉब्लेम झालाय. म्हणून या ठिकाणी कोणालाच वचन देऊ नका, स्वतःच्या हृदयावरती हात ठेवा, माझं हे चुकलं होतं बाबा, मी इथून पुढे ब्रूडिंग या पद्धतीनेच करणार, फिडिंग असंच देणार आणि त्या पद्धतीनं वॅक्सिनेशन म्हणजे मी गरमी अशी देणार, खाद्य हे देणार आणि लसीकरण असं करणार की जगातील कोणतीच ताकद मला माझ्या पिल्लांपासून वंचित करू शकणार नाही. माझं पिल्लू माझ्यापासून कुणीही वंचित करून घेऊ शकणार नाही. अहो एक जरी पिल्लू तुमच्याच्यानं दगावलं तर समजायचं जगातील सगळ्यात मोठा अपराध तुम्ही केला. कारण पिल्लू वाचवण्यात अयशस्वी झाले म्हणजे आपलं कुठंतरी काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात चुकलं आहे. लक्षात घ्या, लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात आणि हीच उद्याची शिल्पकार असतात असं जसं म्हणतात, त्या पद्धतीनं लहान पिल्लं जोपर्यंत व्यवस्थित जगणार नाहीत, वाचणार नाहीत, टिकणार नाहीत तोपर्यंत तुम्ही उद्याचा दिवस लाखोंच्या नफ्यात बघणार नाहीत. लक्ष्मी दारात आहे पण पिल्लाच्या रूपानं. मग पिल्लाला लक्ष्मी मानत असाल तर या पिल्लांच्या ग्रोथवर लक्ष द्या. याच्यातील तुम्हाला समजलं नसेल कमेंट सेक्शन मध्ये बिनधास्त विचारा. दुसरी गोष्ट, बऱ्याच जणांना वाटतं सर एवढं भारी नॉलेज आहे, आम्हाला वाटते तुमच्या संग जोडलं जावं. मी तरी कधी नाही म्हटलं मित्रांनो, मी तर तुमच्यासाठीच आहे, तुमच्यासाठी तुम्हाला नेमून दिलेला माणूस आहे. म्हणून लक्षात घ्या, तुमची साथ माझ्याकडून सुटणार नाही, तुमच्याकडून सुटू शकते आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत. मी गावरान कोंबडीला आणि तुम्हाला विलग करणार नाही. आता तुम्हाला माझ्यासोबत आयुष्यभर राहायचंय का नाही हे तुमच्यावरती सोडतो. आणि ज्यांना माझं मार्गदर्शन पाहिजे, प्रशिक्षण पाहिजे, ट्रेनिंग पाहिजे, एकच काम करा मित्रांनो, 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही माझ्यासोबत जोडले जाऊ शकतात. त्यासाठी संपर्क साधा 84 21 82 62 62 वर. तुम्ही प्रश्न विचारतात लखन सरांना, ते त्या ठिकाणी उत्तर देऊ शकत नाहीत. कारण कसं आहे माहिती आहे का, पेड ग्रुप असतो, 500 रुपये भरतात, ते लोक ऑब्जेक्शन घेऊ शकतात, बरं त्यांचंही चूक नाहीये. त्यामुळे तुम्ही आमच्या अडचणी समजून घ्या. त्यामुळे तुम्हाला जॉईन व्हायचं. अहो 500 कुठं जात नाही, तो नाश्त्याला बसलं तर आजकाल 500 चालले. तर मग 500 रुपये महिन्याभराच्या सल्ल्याचे असतील तर मित्रांनो काय वाव गए, विचार करा. आजच्या आज सामील व्हा, प्रवेश मर्यादित आहेत. संपर्क साधा 84 21 82 62 62 वर. याच्यामध्ये दर रविवारी 7 ते 9 ऑनलाईन सेशन राहते आणि दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सर तर तुम्हाला मार्गदर्शन करतात. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. तात्काळ जॉईन व्हा, अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही. तुम्हीच म्हणला तुमच्या संग जॉईन व्हायचं, मी तर तयार आहे, तुम्ही तयार असाल
तर 84 21 82 62 वर कॉल करा। आणि राहिला आपली जिल्हा आपली मार्केट मित्रांनो, म्हणजे जिल्ह्याचे मी व्हॉट्सअप ग्रुप तयार केले, 36 व्हॉट्सअप ग्रुप आहेत आपल्याकडे आणि प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुप मोफत आहे। आतापर्यंत आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील झाला नसाल तर व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर तात्काळ तुम्ही मित्रांनो नाव पत्ता टाईप करून पाठवून द्या, नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या। बस एवढं केलं की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ लखन सर जॉईन करून घेतील। मग पत्ता कुठं पाठवायचा तर व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर 8421 8262 62 वर। तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ। एवढं मनाला समाधान वाटते आज की तुम्हाला एवढं जबरदस्त समजावून सांगितले मित्रांनो। मला वाटते तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल। यातही काय अडचणी असतील बघा, कसं आहे माणूस हा पूर्णत्वाचा पुतळा नाही, काहीतरी राहून जाते, तुमच्या मनात राहिला असेल कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर तर दिल्या जातील। आणि शिवाय आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असणार तात्काळ लाईक करा। सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी तात्काळ शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला। राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो। मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मानणार। आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या। यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबचे किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करतो। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहील। तर मित्रांनो असा होता हा संपूर्ण व्हिडिओ। काय वाटते तुमचं व्हिडिओबद्दलचं मत त्या ठिकाणी पाठवत चला। तुमचा एक प्रश्न असतो, नेहमी विचारतात की सर तुम्ही कंटिन्यूअस त्या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बोलतात, मग काही एडिटिंग वगैरे असते का, समोर काय लिहिलेलं असते का? मला सांगा, मनातून बोलायसाठी लिहायची गरज नसते। अहो माझे वाक्य शब्द फेक आहे, म्हणजे या ठिकाणी येणारं प्रत्येक वाक्य शब्दाच्या आशा जाळातून तुमच्यापर्यंत पोहोचते की हृदयाची भावना हृदयापर्यंत पोहोचते। आणि एक सांगतो, तुम्ही माझ्यापासून दूर जाल पण आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यापासून कधी दूर जाणार नाही। तर तोपर्यंत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।